संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान पाटील भुमरे तसेच पैठण तालुक्याचे आमदार विलासबापू भुमरे यांच्या निर्देशानुसार शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज समाधी मंदिर विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे यांच्या नेतृत्वात संत एकनाथ महाराज व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी मनोज परदेशी तर उपाध्यक्षपदी रमाताई घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली। नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज परदेशी व उपाध्यक्ष रमाताई घुले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे। संत एकनाथ समाधी मंदिरात याबाबत कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी 16 जुलै रोजी पार पडली। यावेळी व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी आणि समस्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यानंतर सर्वानुमते पैठणच्या संत एकनाथ महाराज व्यापारी असोसिएशन अध्यक्षपदी मनोज परदेशी यांचे बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी रमाताई घुले यांची निवड करण्यात आली। नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज परदेशी गेल्या अनेक वर्षापासून नाथ मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी सक्रियपणे काम करत असून याची पावती म्हणून त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे। संत एकनाथ समाधी मंदिर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज परदेशी यांचे साईनाथ लक्कडहार, हरीश कासार, प्रकाश घाडगे, बिपिन अपरंपार, गणेश परदेशी, योगराज मुंदिले, अमल परदेशी, कन्हैया परदेशी, योगेश जगताप, कृष्णा सिद्दीवाल, प्रशांत मुंगकर, अमर चव्हाण, लाला ढवळे, संदीप उर्फ लड्डू परदेशी, अशोक लातूरकर, सुरेश पानपट, गणेश हंकर, सोपान बांगर, निलेश टाक, संतोष मिर्दे, गणेश सिद्दीवाल, संतोष परदेशी, पीयूष जगताप, दिलीप जगताप, संतोष जगताप, घाडगे वहिनी, राखी कन्हैयालाल परदेशी, विठ्ठल बडसल, पृथ्वीराज परदेशी, योगेश परदेशी, विशाल उफाड, बी के जमादार, बिहारी सिद्दीवाल, जय टाक, योगेश टाक यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।